नमस्कार येवकार तुमकां हब गजाली कार्यावळीन गौतम खट्टर हांणी जे स्टेटमेंट केलें सेंट फ्रांसीस झेवियर विशीं ती कॉन्ट्रोवर्सी सोंपता म्हणसर काल आमी पळयलें की पणजे पुलीस स्टेशनाचेर एक केस जाली. ती केसूय आशिल्ली गौतम खट्टरांचेर आनी तांणी काडिल्ल्या व्हिडिओचेर. पूण त्या केसीन एक रेफरन्स जालो आनी त्या रेफरन्सा उपरांत परत आनी एक वादाक तोंड फुटलां आनी तें म्हणजे हातकात्र्या खांबे विशीं. आतां नांव हातकात्रो खांबो आतां म्हणसर पॉप्युलर आसा, पूण नंतर इतिहासान पळयत जाल्यार ताचें नांव वेगळें आशिल्लें. सो ह्या विशयाचेर डिबेट करपा खातीर आनी डिस्कशन करपा खातीर फ्रॉम हिस्टोरीक पर्स्पेक्टीव आमचे बरोबर आसा दोन मानेस्त. आमचे बरोबर आसा फादर विक्टर फेर्रांव. फादर विक्टर फेर्रांव इज अ पॅरिश प्रिस्ट ऑफ सेंट फ्रांसीस झेवियर चर्च बोरीम. आणि आमचे बरोबर आसा चेतन राजहंस हू इज अ नॅशनल स्पोक्समन फॉर सनातन संस्था. सो बिफोर वी एक्चुअली स्टार्ट द डिस्कशन एंड बिफोर आय एक्चुअली स्टार्ट टॉकिंग टू फादर, एक आमचे कडेन हांगा रिटन स्क्रिप्चर आसा, तातूंत रिटन आर्टिकल आसा, तातूंत बरयलां तें हांव कोट करता. इट इज हातकात्रे खांब्याक म्हणटालो पेलोरिनो नोवो. आतां पेलोरिनो were typically places where corporal offenders of the law were faced punishment and were typically whipped publicly. म्हणजे तांकां पनिशमेंटा खातीर हो खांबे वापरताले. They also served as a site for public announcement of municipal decrees of laws. म्हणजे ज्या टायमाचेर सोशल मिडिया नाशिल्ले तेन्ना थंय उबे रावन ते खांब्या कडेन रावन ते अनाउन्समेंट करताले. फुडलें इम्पॉर्टंट, हावेवर नो हिस्टोरिकल एविडन्स एक्झिस्ट्स दॅट स्पेसिफीक पिलार, म्हणजे आमी जो ओल्ड गोवाचो उलयता, इन क्वेश्चन वॉज यूज्ड फॉर इदर ऑफ द पर्पजीस. सो हाजेर सुद्दां आमी डिस्कशन सुरू करता की कांयच हांगा म्हणटा इतिहासान नोंद जाल्ली ना की हो जो खांबो आसा तो हात कापपा खातीर वापरताले किंवा पनिशमेंटा खातीर वापरताले. सो फादर, आय जस्ट वॉन्ट टू आस्क यू फर्स्ट क्वेश्चन ऑन दीस. वॉट इज युअर पर्स्पेक्टिव्ह, वॉट इज युअर रिडींग आउट ऑफ म्हणजे आतां हो जो खांबो आसा तेजे बद्दल? First important thing I must say, colonization is very complex. Zaite taka bazu aha. It cannot be reduced to a religious war against one religion or war against many religions or whatever local traditions. आम्ही हे पहिले म्हणजे मत करूंक जाय. Colonization cannot be seen only as a war on religion. दुसरी गोष्ट म्हाका चिंतपाक येता, जशें तुवें वाचलें, this narrative that comes as Aat Katro is very, very recent. आदी कितले शेकडे जाले this thing existed, and also post-colonially आमकां आतां वर्सां जायत आयलीं, 60 वर्सां जालीं आनी फुडें आमी वेता. सो इट इज टू यंग नॅरेटिव्ह. आतां ताका इतिहासीक नदरेन बरोवन तरी एविडन्स ना in written in the what we call basic works. Basics means contemporary त्या टायमार. दुसरी गोष्ट आसा ती म्हणल्यार फोक लो. आमचे मदें उलोवप आसा, oral traditions फुडें आसत. All these are talking and making this pillar into a new symbol. Though it is a invention of tradition in terms of history, tradition is getting invented. Osborne has been talking about inventive traditions. तशें हें जावं येता जागोन जागोन आमी हो symbolic point कसो हाडलो. Now, I don't want to discredit sufferings in colonization. Every colonized individual, whichever religion, खंयच्याच धर्मांत तो आसूं, त्या काळार तरी the word Hindu didn't exist there at that point of time, at least in the popular talks and the way of, though a way of life existed, that name was not there. The name नावान तें सगळें ना न्हू. तरी आसतना what I meant to say की sufferings of us also, those who got converted, and suffering of those who did not converted cannot be disowned, but they cannot be also systematically put on one pillar. There are multiple ways people suffered.
एक पिलराक सिंबॉलिक केलें आनी सगळ्यांक यु नो कायंड ऑफ पॉलिटिसायज द होल मॅटर. दॅट आय वूड नॉट एग्री विथ. I would agree that there are sufferings. People literally suffered, including Catholics. So doesn't mean एक पिलराकूच suffer जाले सगळे. There are multiple ways people suffer. This is what I wanted to Okay, begin. okay, we'll go to Chetan. Mr. Rajan, multiple ways people suffered, and what father says is also कि it is not just about a particular religion. Those who converted also suffered, those who refused conversions also suffer, and you cannot use this pillar to symbolize the sufferings of the people. You cannot use only this pillar as to symbolize, and this is a new narrative which has come right now. Earlier there is no proof to say that there was, this was used to punish people. What is your reaction? फादरचं जे म्हणणं आहे त्याला पार्शली मी सहमत आहे की सफर्ड सगळ्याच धर्मातले लोक झाले म्हणू शकतो आपण. कॅथलिक पण झाले, हिंदू पण झाले आणि अनेक प्रकारे झाले. कदाचित अनेक पिलर्स पण असतील आणि त्यातला हा एक पिलर आहे. तर या पिलरच्या संदर्भात आज चर्चा सुरू आहे, त्यामुळे मला वाटतं याच पिलरविषयी चर्चा करावी. कोणी नॅरेटिव्ह निश्चित करत नाहीये की हाच पिलर होता की जो सगळे अत्याचार या पिलरवर झाले. तो यातला एक पिलर होता. या दृष्टीने एक कलेक्टिव्ह मेमोरी आहे जी 500 वर्ष लोकांनी आपल्या स्मृतीमधनं, आपल्या पिढ्यानपिढ्यांमधनं पुढे पुढे नेली आहे. त्यामुळे ही कलेक्टिव्ह मेमोरी आहे. आणि फॉल्क लँग्वेजमध्ये म्हणजे लोकभाषेमध्ये याला हात कात्रो काम म्हणजे हात कापणारा खांब, जे आज आपण जो शब्द वापरतो. कारण आपण लॉच्या दृष्टीने पाहूया, कारण ही आर्किओलॉजिकल साईटच्या दृष्टिकोनातनं याचं प्रमोशन झालेलं आहे. किंवा नोटिफिकेशन जे निघालं होतं की लोकांना काही हरकती असतील, काही आक्षेप असतील तर तुम्ही त्या दृष्टीने द्या, आणि 17 एप्रिलपर्यंत द्यायचे होते. तर लॉ पॉईंटने मी काही मुद्दे सांगू इच्छितो. आपल्याकडे देशात कायदा आहे. त्या कायद्याचं नाव आहे एन्शियंट मॉन्युमेंट्स अँड आर्किओलॉजिकल साईट्स रिमेन्स ॲक्ट 1958. या कायद्याचं सेक्शन 4 मध्ये तुम्ही जाऊन पाहिलं तर एखाद्या आर्किओलॉजिकल साईटला जर नेम निश्चित करायचं असेल तर त्याला प्रॉपर प्रोसिजर आहे जी गव्हर्नमेंट आज गोवा गव्हर्नमेंट फॉलो करत आहे. गोवा गव्हर्नमेंटनी प्रॉपर नोटिफिकेशन काढलं, लोकांचे आक्षेप मागवलेत आणि त्यानुसार लोकांनी जे काय कळवलेलं आहे त्यानुसार काम सुरू झालंय. आता याचे क्रायटेरिया काय आहेत ते समजून घ्या. एखाद्या ह्याला जर नाव द्यायचं असेल तर पहिले तर ते पाहतात की कुठल्या गावातली ती साईट आहे, त्याचं काहीतरी रेव्हेन्यू रेकॉर्ड्समध्ये काही नाव आहे का ते पहिले पाहिलं जातं. किंवा विलेजचा जो सर्वे नंबर त्या काळातला आहे का, किंवा पोर्तुगीज गॅझेट्समध्ये काही नोंदी आहेत का. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, लोकांच्या म्हणण्याला म्हणजे लोक भाषेत त्याला काय म्हटलं जातं, या 3 क्रायटेरियांचा अभ्यास करून नाव निश्चित केलं जात असतं. तर मुख्य म्हणजे हा जो 3rd क्रायटेरिया आहे तो लोकांनी अनेक वर्ष, 500 वर्ष लोकांनी हा इतिहास आपल्या पिढ्यानपिढ्या लोकांना सांगत हा हात कात्रो काम हे सांगितलं आहे. त्यामुळे हा 3रा क्रायटेरियामध्ये हे फुलफिल होतं. दुसरी गोष्ट, याच्यात नाव निश्चित करण्याची जी प्रक्रिया असते त्याचं गॅझेट निघत असतं, त्यामुळे अजून गॅझेट निघालेलं नाही आहे. पण प्रोसिजर जी गव्हर्नमेंटनी जी आहे ती प्रॉपर डेमोक्रॅटिक सिस्टीमनी किंवा लिगल स्ट्रक्चरमध्ये जी आहे ती सुरू केलेली आहे. आणि त्यामुळे आत्ताच्या टप्प्याला त्याचं नाव काय होतं याविषयीची चर्चा सुरू आहे. तर कलेक्टिव्ह मेमोरी जी आहे त्याला महत्त्व आहे हे समजलं पाहिजे. आणि आपल्याकडे देशाच्या संविधानामध्ये कस्टम्स अँड ट्रेडिशन्स आर द प्रायमरी सोर्स ऑफ लॉ असं म्हटलेलं आहे. म्हणजे कस्टम आणि ट्रेडिशन या कुठलाही कायदा बनण्याचा प्राथमिक स्रोत असतात, हे आपल्याकडे देशात सांगितलेलं आहे. त्यामुळे फॉल्क मेमोरी आणि फॉल्क लँग्वेज ह्याच्यामधले रेफरन्सेस सुद्धा कायदा बनवताना लक्षात घेतले जातात, किंवा सरकार काम करताना हे लक्षात घेत असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे गव्हर्नमेंट जी प्रॉपर प्रोसिजर करते त्याला कुठल्याही प्रकारचा आक्षेप कोणाचा असता कामा नये. लोकांचे आक्षेप येणार आहेत आणि येत आहेत, त्याची चर्चा झाली पाहिजे. आज आपण चर्चा करतो, एक छान चर्चा होते इथे, पण कायद्याच्या प्रक्रियेतनं हे सगळं चालू आहे हे मला सांगायचंय. दुसरा मुद्दा, आता जी चर्चा चालू आहे ती त्या नावावरून चालू आहे, जो परवा कार्लोस सरांनी जो विषय मांडला की याचं नाव, किंवा तो जो डेल मेन्निज आहे की जो USA चा हिस्टोरियन आहे, की त्यांनी म्हटलं की याचं नाव पेलोरिनो नोवो आहे. तर या पुराव्यांच्या आधी सुद्धा एक पुरावा 15 ऑक्टोबर 1983 मध्ये गोवा आर्किओलॉजिकल अँड म्युझियम्सचे जे डायरेक्टर होते त्यावेळीचे PC शिरोडकर
यांनी त्याच्यावर जे नाव कन्नड भाषेत लिहिलेलं आहे दयानन्या, हे जर तुम्ही पाहिलं असेल रेफरन्समध्ये, तर त्याच्यात हा जो पिलर आहे हा दिवाडी बेटावरील सप्तकोटेश्वर मंदिरातनं आणला होता. तो कदम व्यवस्थेतला होता आणि तो जो आहे दीपस्तंभाचं काम करत होता. म्हणजे तो काय त्याच्याही पूर्वीचा त्याला इतिहास आहे त्या पिलरला. तो काय पोर्तुगीज राजवटीतला त्याला नाव जे आहे ते पोर्तुगीजांनी आपले जे विनर्स असतात ते त्यांची हिस्ट्री त्यांच्या पद्धतीने लिहित असतात. पण जे ओरिजिन आहे तर त्याचं ओरिजिन तर ते आहे की ते 1983 मध्ये सिद्ध झालेलं आहे आणि त्यावेळीच्या PC शिरोडकरांनी ऑफिशियली ते गॅझेटेड केलेलं आहे की हा दीपस्तंभ आहे आणि त्याचं नाव त्याच्यावर लिहिलेलं आहे कन्नड भाषेमध्ये दयानन्या म्हणून. तर हा शिवावरून ते नाव आहे, दया करणारा अशा दृष्टिकोनातून हा कॉलम आहे. तर ही महत्वाची माहिती इथे आपण लक्षात घेतली पाहिजे. तिसरा मुद्दा मला इथे सांगायचा आहे तो असा की आपल्याकडे कुठल्याही ज्या प्रतीकं असतात तर ती प्रतीकांची नावं ही ते कुठल्या नावाने ख्यात झालं यावरून ठरतात. आता सेंट झेवियरची जी यात्रा आपल्याकडे होते, फेस्ट होते, तर याला आजच्या काळात गोव्याच्या साहेबाची फेस्ट असं म्हणतात. पण गोव्याच्या साहेबाची फेस्ट असं पोर्तुगीज रेकॉर्ड्समध्ये कुठेही नाही आहे. पण आज गव्हर्नमेंट बोलतंय आणि सगळेजण ॲक्सेप्ट करतायत. पूर्णपणे तुम्ही जर गॅझेटमध्ये पाहिलं तर सेंट झेवियरची फेस्टच म्हटलं जातं. कुठेही गोव्याच्या साहेबाची जत्रा असं म्हटलं जात नाही. पूर्ण No, that is Chetan sir, that is the event that you are talking about. आणि आपण काय It's डिस्कस okay. करतो इज अबाउट अ Fine, मॉन्युमेंट अँड इव्हेंट Yes, मध्ये yes, yes. फरक आहे. सेकंडली आय वॉन्ट टू आस्क यू अ क्वेश्चन बिफोर आय गो टू फादर. वेन यू टॉक अबाउट folk has to be more than 100-year old. Now what father also says and we have also seen that त्याला हातकात्रो खांबो हा नाव, हे नाव मागील 30 वर्षापासून पडलंय. त्याच्यापूर्वी कुठंच आपल्याला हातकात्रो खांबो हा रेफरन्स नव्हता. तो हातकात्रो खांबो हा रेफरन्स हल्ली झाल्यामुळे आणि यंग रेफरन्स असल्यामुळे तो मान्य करावा की नाही हा प्रश्न आहे. नाही, ऍक्च्युअल आत्ता जो नॅरेटिव्ह सेट केलं जातंय हे पण एक नॅरेटिव्ह आहे की 30 इयर्समध्ये हे नाव यूज केलं गेलंय. वास्तवात हे 500 वर्षापासून लोकांनी जे छळ सहन केलेला आहे त्याच गावातल्या लोकांनी तुम्हाला माहिती असेल तर सांगतो की ओल्ड गोवा परिसरामध्ये अनेक पिलर्स आहेत आणि अनेक पिलर्सवर वेगवेगळ्या पिलोरी होत्या. त्यातली हीच एक पिलोरीला का म्हटलं जातं हातखात्रो खांब, याचा कधी विचार केलाय? कारण 500 वर्ष लोकांनी जे पिढ्यानपिढ्या आपला जो अत्याचारांचा इतिहास पुढच्या पिढ्यांना सांगितला त्यातनं हे नाव प्रमोट झालंय. इट इज अ Okay, कलेक्टिव्ह मेमोरी. I'll go to father now. दाने दाने में आरोग्य प्राप्तिरस्तु, दाने दाने में सौभाग्य प्राप्तिरस्तु। अमृत जैसा इसका स्वाद, ये है पौष्टिकता का प्रसाद। कण कण में पंचामृता, रग रग में पंचामृता, तन मन में पंचामृता, देश भर में पंचामृता, घर घर में पंचामृता प्राप्तिरस्तु। शुद्ध भी, स्वाद भी, सेहत भी। पंचामृता खाओ, हेल्थी जियो। Father, what he's saying is that it's a part of the folk that has come down and it is 500 years history. I think you know Marathi, you understand Marathi, so can you just Yeah, I know respond? Marathi, though I cannot express. I understand what he has said. But just because we say it is a narrative, at least it came into articulation and visibility, audibility in the last few years. I don't know whether it's 30, but younger than that, I feel. But whatever that may be, it is very young. आता 500 वर्सांचो इतिहास आल्यार खंय तरी आसूंक जाय आसलोलो हो विलाप. I accept suffering, but I don't accept that there was some narrative for 500 years, and its audibility at least was not heard in Goa. खंय तरी आयकपाक जाय आसलो न्हू तें. कोणी He तरी speaks आवाज काडून about पांय किंवा inscription written on this on that thing which is in Kannada and then which is the part of the book which was published. Yeah, that is not connected with Hatkatro, no? Daya कितरी म्हणलां तेणे. No, Yeah, can you see, the just whole thing- Chetan sir, you can also intervene and just explain because this is a bit of technical. येस येस. PC शिरोडकर इंडियन गोवा आर्किओलॉजिकल अँड म्युझियम डिपार्टमेंटचे डायरेक्टर 1983 मध्ये त्यांनी 15 ऑक्टोबरला वन गॅझेटियर त्यांच्याकडनं प्रकाशित झाला, ज्याच्यात हा सगळा रिसर्च केला की जो पिलर आहे जो आज हात आपण म्हणतो पेलरिंदो नोवा किंवा हात खात्रो खांब,
त्याच्यावर दयागन्या हा शब्द वापरला गेला आहे, जो कन्नड शब्द आहे त्याच्यावर कोरी, तिथे कुठे पोर्तुगीज वर्ड्स नाही आहेत. तर हे पोर्तुगीज काळातला हा पिलर असता, तर याच्यात कन्नड शब्द असते नसते. हा कदंब काळातला आहे. त्याच्यावर सप्तकोटेश्वराचं सप्तनाथ हे नाव आहे आणि त्याच्यावर 4 हा आकडा आहे, जो देवनागरी लिपीतला आहे. त्यामुळे हे सगळं त्याचं जे डिस्क्रिप्शन आहे ते आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटनी प्रॉपरली पब्लिश केलेलं आहे. त्यामुळे हा जो खांब आहे हा पोर्तुगीजांच्या आधीच्या काळात वापरला जाता. तिवाड बेट जेव्हा मंदिर तोडलं तेव्हा तो स्तंभ इकडे आला आणि इथे आल्यानंतर तो जो तुम्ही म्हणता मगाशी जी फर्स्टली भूमिका जी मांडली रुपेश सरांनी, की त्याच्यामध्ये की हा पनिशमेंटचा पिलर होता, हे जे पेलोरिनोच्या संदर्भात लिहिलंय, तो ह्याच कारणासाठी तो वापरला गेला. त्यामुळे लोकांनी लोकस्मृतीमधनं या शब्दाला हात खात्रो काम म्हटलं. तर यात काही कुठलंही नॅरेटिव्ह असू शकत नाही. हे तर्काला शुद्ध आहे, म्हणजे हे तर्कशुद्ध आहे, टेक्निकली करेक्ट वाटतं. Yeah, Father, can you just react for this? See, there are 3 stages in which this pillar went through. First was, let's say, the time of Kadambas, where it is a sign of good action, Dayal Karni or Dayal for. Then it comes at the time of Portuguese. Portuguese काळात ताचो अर्थ दुसरो जालो, Novo Pellerino. Novo Pellerino everywhere was civil punishment, not religious, but everywhere else. Now, Angasor, whether it was religious is uncertain, and at least from all records. Actually, it is not clear. Both records, where the Portuguese also don't say that they have used it, nor other authors don't write it. Yapasot to pillar in the Portuguese era is Novo pillar. No, new pillar. Now, in our case, this narrative just is the third paradigm has come under this pillar. So Novo pillar आलो तो आता झालो हात कानबडो. So No या Pellerino. काळार ताका No होय Pellerino. नोवो पेलोरिनो तो आता आतांच्या आमच्या काळात हात कात्रो. So you see, it is the same pillar that has gone through different ways of thinking around it or feeling around it. So that's why I was trying to see. I have, a sense that my Hindu brothers and others, including us, suffered. But why do you only say I suffer? Exclusive, singularizing yourself into a pillar. My point is, do we need a museum of colonial sufferings? Do we need something like this? So the issue is symbolizing a pillar which is clearly gone through different phases. जे भाशेन पब्लीक आदी हांव तुका म्हणटलो पब्लीक पनिशमेंट आहलो, आमचो जेजूक देखून कुर्सार मारलो. आमच्या भारतान खुरीच ना, सुरी इज अ पिलर. सुरीर आमी मारताले हांव पब्लिकली, आनी अशें सुरीर मारून जालें म्हणटच after some time we thought, okay, let's put someone in prison. Public punishment ahato kadlo. The birth of prison came because reforming of the mind, not the body. Ashe kite zale. So everywhere now today we talk about not corporeal but mental punishment also, putting people in jails and taking away their freedoms. So ashe astana, I am trying to tell all of us, this is a normal process of societies. We perhaps needed a whipping point where collective pain had to be put on one symbol. It is a scapegoat. Scapegoating. Have you heard of this idea called scapegoating? So in a process of scapegoating, perhaps this pillar has emerged into a symbol of violence. But my problem, but means end, I am using end. There is this symbolic manifestation of violence into a pillar. Forget that Catholics also were suffering. Catholics also suffered. Why create one victim while others don't even embrace the suffering of the other?
So that is where I have an issue with this idea. The very well the pillar is changing its space around society, and things can change over a period of time. Okay, If you Chetan sir, go to what father is saying is that Yes, you yes. cannot just symbolize it to the suffering of Hindus or suffering of those people who didn't convert. You Yes, can yes. also, it has to be a common suffering, and also could be a pillar जिथे चोरांना or whatever civil punishment has to be given was given. So you cannot use this as a symbol against a particular religion or incidents in the past. फर्स्टली मी सरांशी पार्शली त्यांच्या सेंटिमेंटशी मी सहमत आहे हे मी सांगतो. बट माझ्या दृष्टिकोनातनं एक आणखी महत्त्वाचं आहे की कुठल्याही एखाद्या कम्युनिटीवर, वेदर इट इज हिंदू और कॅथलिक, ज्या कम्युनिटीवर काहीतरी व्हायलन्स किंवा ॲट्रॉसिटीज झालेल्या असतात त्यांच्यासाठी त्याच्या ॲट्रॉसिटीजचं म्युझियम बनवलं जातं, जे स्पेनमध्ये आज आहे. यहुदी म्हणजे जेविश लोकांवर जे झालं त्यांनी त्यांचं जेनोसाईड म्युझियम बनवलं. गोव्यामध्ये ज्या प्रकारचं सफरिंग झालं ज्याला फादर पण सहमत आहेत, कॅथलिक लोकांना पण झालं, तर ते सहमत असताना समजा हा खांब जो कलेक्टिव्ह मेमोरीतनं ज्याला हात खात्रो खांब म्हटलं गेलेलं आहे, असे अनेक पिलर असतील, अनेक ठिकाणी अनेक स्टाईलनी ते सफरिंग झालेलं आहे, मला मान्य आहे. पण हा खांब कलेक्टिव्ह मेमोरीतनं लोकांनी हात खात्रो खांब याला म्हटलं होतं. त्यामुळे त्या जिनोसाईडचं एक्झिबिशन करणारा हा एक जिवंत पुरावा आहे. तर या दृष्टिकोनातनं जेव्हा आपण ह्याचं नेमनायझेशनची प्रोसिजर चालू आहे तेव्हा आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि प्रत्येक कॅथलिक बंधूला सुद्धा हे वाटलं पाहिजे की आपल्या पूर्वजांवर हे अत्याचार झाले होते आणि या खांब असे अनेक खांब होते, अशा प्रकारची ही प्रक्रिया झाली पाहिजे. तर लोकांना लोकांचा इतिहास कळेल, सफरिंग कळेल आणि भविष्यात लोक सजग राहतील की आपला इतिहास पुन्हा असा होऊ द्यायचा नाही. Father, my question to you is, you have objection to naming it as Hatkatro Kham. That's the only objection that we have right now, or you have objection no, to this retain is that one as objection. a historical monument? Yeah, I mean, one objection is what I am saying is positioning it, making it into a kind of a scapegoat of one community's suffering when others also suffered. That is one issue which I was trying to make. Another thing is, I don't want to go on hearsay. Sorry to use the word hearsay, but the point is, oral memory or painful memory is audible only now. So therefore, historically, there is something wanting here. So that is why one of the problem which I have, just because we tomorrow say, we all Catholics say something has been done to us, or after another 100 years, now that we are the victors and we are the rulers, and so therefore we will do this. Therefore, the same baton will come back biting at us or others, that we will say we have been carrying this narrative for 100 years, 200 years, 500 years that we were suffering. And so we cannot simply, I feel narrative driven truths need to be examined using historical evidence and what we call what it is compatible with times. So, J. Bashan, it will fit into the possibilities of that time. There are possibilities of testing this hypothesis. We don't simply depend on orality as evidence. So oral history is taken. I'm not dismissing it, but this cannot be the only evidence to say, okay, Hath Kandro teka naam diya. When there are clearly three different names, the third name has come just now, and we simply forget the rest of it and create a new name. In that case, I am not for it. For me, scientific historical evidence is important, and that too has to be empirical and compatible with coherent arguments to fit in. नाजाल्यार बिश्टे कितले जाण कोणूय येतलो आपण आनी 100 वर्सां त्या हांब्याक एश मुटाय म्हणटलो आनी कोण आनी कितें म्हणटलो. एनीबडी कॅन हॅव ओपिनियन, बट ओपिनियन्स डज नॉट नेसेसरली is
something that is acceptable as So scientific father, truth. if name this, if department names is at Polorino Novo, then there is no objection from anyone. Yeah, even me. I mean, it is there in the history. So there is a written text about it. So I have nothing to say about that name. But when oral memory, social memory, societies have memories. I don't dismiss that. Social memory becomes evidence. I have problem. Yeah, okay. Chetan sir, my question to you is that, see, that is written on that pillar, it is a Polorino Novo. We have seen that is clearly written there. Now, whatever you are telling me is a kind of the discussions that was happening around. People have passed on from generations the information that it is हातकात्रो खामो. Now, जर त्यांनी तो प्रोटेक्ट केला आणि त्याचं नाव पोलरिनो नोवो ठेवलं, तर त्याला काहीच मला वाटतं ऑब्जेक्शन असायला नको. हे निश्चित आक्षेप असणार, कारण विनर्स कधीही त्यांची हिस्ट्री ही त्यांनी कुठल्या ॲट्रॉसिटीज लोकांवर केल्या हे लिहित नसतात. त्यामुळे पोर्तुगीज गॅझेट्समध्ये किंवा रेकॉर्ड्समध्ये याचं नाव हात खात्रोकाम कुठेही मिळणार नाही, ते पेलोरिनो नोवाच मिळेल. दुसरी गोष्ट, आपण आता स्वतंत्र आहोत, या देशात राहतो आणि पोर्तुगीजांचं राज्य जाऊन आता 50पेक्षा 60 वर्षांपेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. तर त्यांनी दिलेली नावं आपण ठेवायची का? आपण म्हणतो मुघलांनी गेल्यानंतर आपण तिथलं नाव बदललं आणि अलाहाबाद पुन्हा, म्हणजे त्यांनी इलाहाबाद केलं होतं, आपण पुन्हा प्रयागराज केलं. बनारस त्यांनी केलं होतं, आपण पुन्हा काशी केलं. म्हणजे आपण आपल्या संस्कृतीला सम्यक किंवा आपल्यावर झालेल्या लोकस्कृतींमध्ये जे असतं त्याला धरूनच साईट, आर्किओलॉजिकल साईट असो, सिटीज असो किंवा म्युन्युमेंट्स असो, त्यांची नेमीकरण करण्याची जी प्रोसिजर आहे त्याच्यासाठी भारतात आयोग नेमण्याची पद्धत, कमिशन नेमला गेला पाहिजे. तर त्या पद्धतीने काम प्रोसेस असते आणि आज गव्हर्नमेंटने एक चांगली भूमिका घेतलेली आहे की ह्याच्यासाठी लोकांचे आक्षेप, लोकांच्या सूचना मागवलेल्या आहेत. त्यामुळे इट इज इन प्रोसेस. No, there are two things. एक ओरिजिनल नाव आहे त्याचं पोलरिनो नोवो. सो दे इवन पुट द सेम नेम. त्यात कोणाला आक्षेप असायला नको की मग नाव चेंज कशाला करायचं वेन देर इज अ इन्स्क्रिप्टेड नेम ऑन इट and everyone agrees that that was the name, whether you like it that they have changed the name from something or not during Portuguese time, but it was changed. When you talk about the city, we can understand ki nawa change केली city ची, but this is a monument, this is not a city, or this is not an event the way you are telling about St. Francis Xavier's feast. This is a monument which exists with an inscription which is a proof. मग त्याला चेंज कशाला करायचं? नाही, पोर्तुगीज रेकॉर्ड्समध्ये समजा पेलोरिनो नोवा हे नाव आहे आणि त्याच्याही आधी ते नाव कुठतरी, मी म्हटलं की एखादा इतिहास केवळ कागदांवर लिहिलेला नसतो, तो जमिनीवर आणि दगडावर लिहिलेला असतो. पर्टिक्युलर मॉन्युमेंटवर तर नाव दिवाड बेटावरच्या सप्तकोटेश्वराचं कन्नडमध्ये लिहिलेलं आहे की हा तिथला दीपस्तंभ आहे. तर हे तर प्रूव्ह आलेलंच आहे, त्यामुळे याविषयी आता चर्चा होणार नाही. पण मुद्दा हा आहे की हे नाव जर ठेवलं तर सेंटिमेंट्स जे असतात ना, कारण पोर्तुगीज लँग्वेजमध्ये हा शब्द वापरला गेला आहे आणि वी आर इन नाव आपल्या स्वतंत्र देशामध्ये आहोत, तिथे आपल्या लँग्वेजमध्ये ही नावं ठेवली गेली पाहिजेत. आज गोव्याची भाषा कोकणी आहे. हात खात्रो खांबो हे जे नाव आहे, तर या भाषेत जर ते नाव ठेवलं जात आहे तर लोकांना ते ॲक्सेप्टेड आहे आणि कलेक्टिव्ह मेमोरीच्या आधारावर आहे. लोकस्मृती या कायद्याचा आधार असतात. हे मी मगाशी जे सांगितलं, आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या वर्किंग स्टाईलमध्येच हे लिहिलेलं आहे की फॉल्कन लँग्वेजेस किंवा कस्टम्स आणि ट्रेडिशन्स याच्या आधारेच कायदे बनवले जातात किंवा मॉन्युमेंट्सचं संरक्षण केलं जातं. तर त्या प्रोसेसमध्ये हे करेक्टली चालू आहे आणि माझ्या दृष्टिकोनातनं पोर्तुगीजांनी दिलेलं नाव ठेवण्याची कुठलीही आवश्यकता नाही. आपण स्वतंत्र देशात आहोत, आपण आपल्या देशातल्या कायद्यानुसार, आपल्या भाषेनुसार आपण त्याचं नेमिनायझेशन केलं पाहिजे. Okay, my question is to Father right now. We have seen this pillar existing for years together. Mhm. We have even seen how it was threatened because of the bypass that has come over it, or a bridge that has come over it. No one was even bothered to conserve it. We have seen recently people have started talking about it. When there was an angle to it ki it was hatkatro khamo. Don't you think it was a duty of government then
to preserve it as a Polorino Novo so that now this kind of discussion wouldn't arise at all? Yeah, so I feel the government had to protect the monument, but कितें जालां, government went on to build a road and tried to shift this thing. Government an केलें ना म्हूण, government is in favor of the name which exists. No, then आनी दुसरें नांव कितें करतलो? No, I mean So, to say at when that point Aija of- पहिली ji government जाली, whichever government it is, I'm not talking about parties, they should have protected it because आज सुद्धा, as we speak now, tonight also, थंय कुत्रे बसता, थंय भिकारी न्हिदता, आणि जर actually हो monument आसा, which we should be proud about, whatever it is, which is a part of the history, जाल्यार तो प्रोटेक्ट करपा जाय आशिल्लो, कोणेच लक्ष दिवना. एटलिस्ट ह्या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीक लागून समथींग इज हॅपनिंग अराउंड इट. the very fact that you are saying आमी कोणेच ताका लक्ष दिवंक ना gives importance and credence to what I have been saying. It's an invented tradition. This, I am not dismissing suffering. I am trying to say this suffering is collected into a pillar, and everything is, this is a totemistic way of looking at life. Earlier also we had a pillar in which we all, as tribals, put our, whatever charisms and goodness we have, and we handed it over to generations. So somehow, maka, history, orality, and pain, हाचे मध्ये एक सोयरीगत आहा. But ही सोयरीगत, when pain exists, we cannot singularize and create a pillar, because that is where my issue is. I'm not dismissing any suffering. I'm not dismissing history. I'm not dismissing others who suffered. My problem is there is no voice for that pillar, for it being a site of suffering in the past. And even the government and others did not care because that voice did not exist. That is what exactly we are saying. It is more recent, and more recent, it is laudable, and it has come only recently after what we had kind of So my some question, bomb Father, is attempt. that should we ignore it completely? Let's take this as yet another pillar which exists in this thing old Goa. And when I said earlier that we are proud of it, I didn't mean we are proud of the history. I'll let me clarify, because that might be reaction. We are proud of it, of that the fact that there is something which is existing, which existed in the past, and it has been retained. So do you want the pillar to be ignored completely? I don't want to say that. It has its own purpose away from what we have made of it recently. That is what I am trying to say. I am not dismissing the pillar nor suffering, whatever I said, and history of suffering. So all that is acceptable. But singularizing it into a pillar and then say this is where everything happened is not acceptable. And then calling it into I am a victim of that. I am Yorat Goinkar Mare. Yeah, all victim mentality. आमकां कोणे हें केलें तें केलें माथ्यार रोजेंग आयलें. We are only victims. आमी सुसेगाद गोंयकार. आमी what we have made out of colonization is very different from others in other parts of my own country. 450 years we were not directly linked to our country. We were a country within ourselves. To go to Bombay, I needed a passport. So there was we were isolated, and it was a different experience, and that's why people from my own country, when they come and talk, they will not understand Goanness and Goan Catholics and Hindus, how they are bonded. Because we share biology, we share DNA, we share Goanness, we share so many things. We share our pain. It's a common legacy. We all went through it. It is a common pain. And when somebody else says it is your pain alone and not our pain, and this is the pillar that symbolizes it. So no one has a copyright That is over the not pain. acceptable. You mean to say no one has a copyright, and don't use it as your own pain, because Yeah, everyone they don't has have any copyright over the pain of everybody, and also our own pain. Even, you see, the point is, only Hindus didn't suffer. Listen to their narratives. It looks like it was a religious war.
Colonization was not a religious war. And if I go by that same argument, if I go by the argument that says Victor's write history, my name is Victor. Anyway, Victor writes histories and losers are out of history, something like that. I accept that. That is what victors have done. That is what Indians also who write history have done. History has written from upper caste position. History has been written from nationalistic position, So this is and the history narrative. also has This is written the from the narrative. There yeah, is a I'm showing narrative. the historiography, the way of writing history. So my point is now this attempt is writing history from the winners, from the victors, making this pillar again a new name. Are these new victors who are trying to reposition a victim position and make us divided society? Yeah, I want reaction on this, Chetan sir. Then we will we'll wind up this debate. But Yes, yes. I want your reaction on this. फादरनी जे सांगितलं की ही कलेक्टिव्ह पेन आहे आणि त्या पेनच्या संदर्भात सगळ्यांचीच मला वाटतं सहमती असावी की हे कलेक्टिव्ह पेन आहे. सेकंडली मी सांगू इच्छितो की हा काही सिंग्युलर मॉन्युमेंट नाही आहे की जो पेनचं प्रतिनिधित्व करतो, रिप्रेझेंटेशन करतो. अशा अनेक पिलर गोव्यात असतील, पण याच्याविषयी कलेक्टिव्ह मेमोरी असल्यामुळे हा हात खातरो खांब म्हणून आज जी प्रोसेस चालू आहे त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. कारण लोकांना त्यांच्यावर झालेले पूर्वकाळातले अत्याचार, जे सफरिंगची आपण चर्चा करतोय, ती कळली पाहिजे. कॅथलिक बंधूंना कळली पाहिजे, हिंदूंना कळली पाहिजे, आणि म्हणून भविष्यातले लोक त्यासाठी साधक होतील, पुन्हा कोणाला तरी बोलवणार नाहीत, अत्याचार करून घेणार नाहीत आणि सजग राहतील. त्यासाठी हे मॉन्युमेंट हात खातरो खांब म्हणून लोकांकडे गेलं पाहिजे, लोकांना समजलं पाहिजे, त्या मॉन्युमेंटचं नाव त्या प्रकारे असलं पाहिजे आणि त्याला कलेक्टिव्ह मेमोरी हा संविधानात जो आधार दिलेला आहे, लोकस्मृती ज्याला म्हटलं जातं गोव्याच्या भाषेत, तर त्या दृष्टिकोनातनं आपण प्रक्रिया करू शकतो. ही कॉन्स्टिट्युशनल प्रोसेस आहे. Okay, thank you very much, Father, for joining us, and Chetan sir for joining us, both of you, and Thank you, thank you for Chetan, putting and across thank your you. viewpoint. One viewpoint with what we have is that whatever it is, गोयची जी कॉम्युनल हार्मनी आसा ती डिस्टर्ब करची न्हय. हाज्या पयलीं आमी एकवटान रावल्या, आतांय रावता आनी फ्युचरानूय रावतले. सो ताका लागून खंयच्याच गजालीक लागून, घडये त्या खांब्याक लागून किंवा कोणी खंय कितेंय स्टेटमेंट केलें म्हूण ताका लागून कॉम्युनल हार्मनी डिस्टर्ब करची न्हय. आनी इट गोज बोथ द वेज. जे लोक सेंट फ्रांसीस झेवियर गोंयचे सायबाक कितें म्हणटा तांकांय वॉर्निंग, आनी त्या लोकांक वॉर्निंग जे हिंदू देव देवतांक कितें कितें म्हणटा. फॉर एवरी वन, प्लीज मायंड युअर ओन बिजनस. दुसऱ्यांच्या धर्माच्या विशयी उलोवपाचो तुमकां हक्क ना, दुसऱ्यांच्या फेता विशयी उलोवपाचो तुमकां हक्क ना. सो बोथ वेज इट इज इक्वली कंडेमेबल. यू आर वॉचिंग हब गजाली ऑन युअर फेवरेट चॅनल गोवा न्यूज हब. कीप वॉचिंग. अरे उस प्लान का क्या हुआ इस वीकेंड पे चले क्या? गाइस? हिमाचल और केरला? नहीं यार, इट्स टू कोल्ड. तो फिर गोवा चले क्या? ओके, लेट्स गो फॉर इट. डन? डन. डन. फ्लाइट टिकट्स तो बुक हो गई है. पर वहाँ घूमेंगे कैसे? रेंट कार बुक करें? ओके. ओके. अरे यार, ये तो बहुत एक्सपेंसिव है. अरे हाँ. गोवा है यार, बाइक ले लेते हैं. ओके. भैया हमें रेंट बाइक देखना है, कुछ नया, पावरफुल, स्टाइलिश. कितना दिन के लिए चाहिए? 2 दिन के लिए. तो ये वाला लीजिए, होंडा का डिओ 125 ओह सीसी। नाइस. The all-new Honda Dio 125. Bold design, powerful 125cc performance, and smooth rides made for Goa. रेंट कार नहीं लिया वो बेस्ट डिसीजन था. बहुत ही कंफर्टेबल राइड थी और काफी स्टाइलिश भी है. और हैंडलिंग भी स्मूथ है. ऑल्सो इट वॉज अ ग्रेट फन. यस. Honda Dio 125. Rent it, ride it, live Goa.